दिघी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं टुमदार गाव. कधी काळी ग्रामपंचायत म्हणून उदयास आलेल्या गावाचा आज कायापालट होऊन हे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी बहुमोल आणि असीम योगदान दिले असे आपले सर्वांचे लाडके ज्येष्ठ नेतृत्व म्हणजेच हरिभक्तपरायण दत्तात्रय आबा गायकवाड. आबांनी बिनविरोध सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच दिघी गावचे प्रथम नगरसेवक अशी पदे भूषवित दिघीच्या विकासासाठी तन्मयतेने अविश्रांत प्रयत्न केले. आपल्या हक्काच्या जमिनी पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला देणे असो की घराघरात नळ बसवून पाण्यासाठी लोकांची चालणारी वणवण थांबवणे असो, यात आबांनी कधीही दुजाभाव केला नाही. आपल्या अपत्यांप्रमाणेच दिघीचे संगोपन आबांनी आपल्या समाज कार्यात केले. ज्याप्रमाणे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील संस्कृती, अध्यात्म, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे, त्यानुसार आबांनी या सर्वच क्षेत्रात आपल्या गावाचा कायापालट केला. आबांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला जास्त महत्त्व देत आजवर सर्व कामगिरी बजावली आहे. आबांच्या या वस्याचे आणि वारशाचे पालन करत अगदी त्यांच्याच मार्गावर मार्गक्रमण करत त्यांचे सुपुत्र श्री उदयभाऊ गायकवाड यांनी देखील समाजकार्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. उदयभाऊ यांनी आपल्या स्वभाव कौशल्याने आणि कर्तृत्वाने दिघी व बोपखेलकरांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून मंडल अध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांनी शहरात युवा संघटन वाढविण्याचे कार्य केले आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना काळात ज्यावेळी बाहेर पडायला देखील लोक घाबरत असत, त्या काळी हे उमदे नेतृत्व नागरिकांच्या मदतीसाठी घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत होते. बाहेरगावच्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लादले असल्याने इथे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याचे कार्य देखील उदयभाऊ यांनीच केले. स्वतःच्या मालकीचे मंगल कार्यालय कोरोनाग्रस्त बाधितांच्या उपचारासाठी देऊन पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाशी संलग्न राहून स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याकामी त्यांनी प्रयत्न केले. यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचविणे शक्य झाले. कोविड-19च्या महामारीच्या काळात दिघी येथील तब्बल 4000 नागरिकांना दररोज 3 वेळचे अन्न पुरवण्याचे काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. कोरोना काळात आपले पालकत्व गमावलेल्या निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत 33 विद्यार्थ्यांचा इयत्ता 10वी पर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि पालकत्वाची जबाबदारी घेण्यात ते अग्रेसर राहिले. याच काळात घरोघरी जितके शिक्षण महत्वाचे आहे, तितकेच देशासाठी युवा खेळाडू देखील घडायला पाहिजेत, याकरिता उदयभाऊ यांनी नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनची 2014 साली स्थापना करून शिक्षणासोबत दिघी बोपखेल परिसरातील विद्यार्थ्यांना खेळाचे धडे देण्याचे कार्य सुरू केले. या माध्यमातून कबड्डी, मल्लखांब, खो खो, लाठीकाठी, मर्दानी खेळ व अन्य खेळांना प्राधान्य देत एक खेळाडू पिढी घडवण्याचे काम त्यांनी सातत्यानं सुरू ठेवलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांची गैरसोय होऊ नये, या हेतूने तब्बल 250 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून एक आदर्श निर्माण केला. आपल्या संस्कृतीचे जतन व पर्यावरण संवर्धन या हेतूने सन 2019 पासून ते आजपर्यंत सातत्याने गणपती विसर्जन कुंडाचे आयोजन करत संस्कृतीची जपवणूक केली आहे. कोरोना काळात घरोघरी फिरता विसर्जन कुंड व निर्माल्य कलश उपलब्ध करून देऊन श्री गणेश भक्तांची परंपरा जपण्याचे कार्य देखील उदयभाऊ यांनी केले, हे सर्वांना ज्ञात आहे. महिला भगिनींच्या कौशल्यांना वाव देण्याच्या हेतूने दरवर्षी
गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत त्यांना सन्मानित केले जाते. एवढेच नव्हे तर 2022 साली स्पर्धक विजेत्या महिलांना हेलिकॉप्टरने राईड देखील घडवून आणली. आपला प्रभाग किंवा शहरापुरते मर्यादित न राहता उदयभाऊ यांनी कोकण, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या महापुरातील बांधवांना देखील मदतीचा एक हात दिला, त्यांना आधार दिला. इचलकरंजी येथील शाळेची दुरावस्था पाहता तेथील शाळांना उपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्या. अगदी यावर्षी देखील महाराष्ट्रात झालेल्या भीषण महापुरात धाराशिव, औसा आणि सोलापूर या भागातील पूरग्रस्तांना मदत देत गोधन गमावलेल्या नागरिकांना गोदान करून अर्थात गायी दान करत बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला. अशा या मूर्ती लहान परंतु कर्तृत्वाने महान असणाऱ्या श्री उदयभाऊ गायकवाड यांच्या पाठीशी समस्त दिघी बोपखेल मधील जनता खंबीरपणे उभी आहे. आपली साथच एक प्रामाणिक आणि युवा नेतृत्व घडवू शकते, जी आपल्या शहराचा, आपल्या परिसराचा, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकेल. आणि म्हणूनच आपलं बहुमूल्य मत हे उदयभाऊंना अर्थातच प्रभागाच्या विकासाला. लक्षात असू द्या, साथ तुमची, आमची आणि भाजपाची. चला विकास घडवूया आणि उदय पर्वाचा नवा अध्याय घडवूया.